नमस्कार, मी प्रशांत देशमुख डेली न्यूजमध्ये आपले स्वागत करतो। आज आपण आलो आहोत अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे। इथे सुगाव फाट्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मनोरपूर, वाशेरे, परखतपूर, कळस बुद्रुक या गावचे सरपंच, सदस्य तसेच शेतकरी जमा झालेले आहेत। पाटबंधारे विभागाचा जो हलगर्जीपणा आहे का वारंवार त्यांना विनंती करूनही की अस्तरीकरण करू नका, तरी त्यांनी जे काम सुरू केले आहे, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा जो मनमानीपणा आहे त्यांच्या विरोधात हे शेतकरी इथे एकत्र झालेले आहेत। काय आहेत त्यांच्या भावना, काय आहेत त्यांच्या मागण्या, आपण समजून घेऊया। आपल्या समवेत आहे गडाख साहेब, इथे सगळे शेतकरी जमा झालेले आहेत। काय भावना आहेत, का जमा झालेत? ते मुळात असं आहे की ह्या तालुक्यामध्ये ज्यावेळेस पाटाचं काम सुरू झालं, मुळात पाटाचं काम सुरू होत असतानाच कोणत्याही प्रकारचा सर्वे केला गेलेला नाही। खरं वास्तविक पाहता मूळ पाटाचं कामच जे आहे ते महादेवी कॅनॉलला धरूनच ते पाटाचं काम त्या सर्वेनुसार झाले। खऱ्या अर्थानं पाटे उंचावरून जाण्याची आवश्यकता होती, परंतु तसे ते केले गेले नाहीत। घाईघाईने पाटाचं काम केलं। पाटाचं काम करत असताना देखील कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी कोणत्या भागात लाईनिंगची आवश्यकता आहे, कोणत्या लाईनिंगची आवश्यकता नाही, कुठं अस्तरीकरण झालं पाहिजे, अशा कोणत्याही प्रकार सर्वे या तालुक्यामध्ये झालेला नाही। आणि अतिशय दिरंगाई या सर्वेमध्ये आणि ह्या पाटाचे कामच झाली आहे। आमचं म्हणणं एकच आहे, ज्या भागामध्ये अस्तरीकरणाची आवश्यकता आहे त्या भागात निश्चितपणे अस्तरीकरण झालंच पाहिजे, परंतु ज्या भागामध्ये अस्तरीकरणाची आवश्यकता नाही त्या भागात अस्तरीकरणाची आवश्यकता काय? जर पाटाला पाणी बिना अस्तरीकरणाचं गेलं तर त्या शिवारामध्ये पाणी जिरणार आहे। ज्या भाग आमचा कोरडवाहू म्हणून आजही अंबड, धामणगाव, परकतपूर, वाशिरा हा भाग असेल, अशा भागांच्यामध्ये ते पाणी जिरलं जाईल आणि आमच्या विहिरीला पाणी वाढेल। आणि म्हणून ते होण्यासाठी अस्तरीकरण होऊ नये अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि त्याची दखल शासनाने घ्यावी। तशा प्रकारे दखल जर शासनाने घेतली नाही आणि तात्काळ जर आपण अस्तरीकरणाचं काम ज्या भागात आवश्यकता नाही त्या भागात बंद केलं नाही तर आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करू। अशा प्रकारे जनभावना ही सामान्य माणसांची, शेतकऱ्यांची आहे। कळस बुद्रुकचे प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत, त्यांच्या काय भावना आहेत? सुगावमध्ये तुम्ही सर्व एकत्र झाला आहात, कळसचे काही माणसं आहेत, तुमचे प्रतिनिधी आहेत, काय एकत्र झालात, काय भावना आहे आणि पाटबंधारे विभागाची कशी मनमानी चालू आहे? खरं तर ज्या ठिकाणी रेड झोन आहे त्या ठिकाणी अस्तरीकरण व्हावा ही काही दिवसापूर्वीची लोकांची मागणी होती। पाटाला पाणी आलं होतं आणि आपण सर्वांनी ते पाहिलेलं आहे, परंतु शेतामध्ये पाणी गेलं होतं आणि म्हणून रेड झोनमध्ये अस्तरीकरण करावं ही मागणी कळस ग्रामस्थांची देखील होती। परंतु आता नव्यानं संपूर्णपणे अस्तरीकरण करण्याचा पाटबंधारे खात्याने निर्णय घेतलेला आहे। खरं तर सरसकट जर अस्तरीकरण झालं तर मात्र लोकांची मोठी पंचायत होणार आहे। पाट सोडता जमिनीमध्ये पाणी जिरायला जागा राहिलेली नाही, नदीचं देखील रोटेशन असतं आणि म्हणून शेतीमध्ये पाणी जिरलं पाहिजे आणि पाणी जर जिरलं तर खऱ्या अर्थानं पाण्याचं पर्क्युलेशन वाढणार आहे। खरं तर आपण पाहतोय परिसरामध्ये ठिबक सिंचन मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळं पाणी जिरण्याचं प्रमाण हे अतिशय अल्प झालेलं आहे आणि म्हणून शेतामध्ये पाटाच्या माध्यमातूनच पाणी जिरणार आहे आणि ते जर पाणी जिरलं नाही तर शेतकऱ्यांना भविष्य काळामध्ये कोरडवाहू शेती निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि म्हणून या अनुषंगानं या अस्तरीकरणाला विरोध करावा आणि म्हणून ही सर्व शेतकरी या ठिकाणी 5 गावातील सुगाव असेल, परखतपूर असेल, कळस असेल, ही सगळं ग्रामस्थ या ठिकाणी विरोध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहोत। आम्ही सर्व शेतकऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत। 6 तारखेला आंदोलनाची या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलनाची हाक दिलेली आहे। तत्पूर्वी या 5-6 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांशी, पाटाच्या लगतच्या सर्व शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून अस्तरीकरणाचा विरोध करण्याच्या संदर्भातलं धोरण या ठिकाणी आम्ही ठरवणार आहोत। त्या संदर्भानं या ठिकाणी सुगाव या ठिकाणी चांगल्या पद्धती शेतकऱ्यांची बैठक झालेली आहे। या बैठकीत 6 तारखेला आंदोलन करण्याची भूमिका निश्चित झालेली आहे। पाटाच्या अनुषंगाने मनोरपूर गावचे सुद्धा प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पाटात कॉन्क्रिटीकरण केल्याने मनोरपूरसाठी, तुमच्या गावासाठी काय तोटे होणार आहेत आणि का केलं पाहिजे कॉन्क्रिटीकरण किंवा का करू नये? कॉन्क्रिटीकरण न करण्याचं एकच कारण आहे की आमचे मनोरपूर, त्याच्यानंतर कळस, परखतपूर आणि सुगाव ही जी गावं जी आहेत या उंचावरची जो भाग आहे तर या भागामध्ये आजही आम्ही पाण्यापासून वंचित आहोत। पाटाला पाणी आल्यापासून आमच्या विहिरी चांगल्यापैकी चालायला लागल्या, त्यामुळं आज जर अस्तरीकरण जर झालं तर आमच्या विहिरी परत आम्हाला पावसाच्या पाण्याची वाट बघावी लागेल। उदाहरणार्थ वाशेरेसारखं गाव घ्या, वाशेरे गावामध्ये आजही पाणी नाही, उच्चस्तरीय पाईपलाईनसुद्धा केली, परंतु त्या पाईपलाईनचा सुद्धा अक्षरशः बोजवारा वाजवलेला या शासनाने। आणि आज इथून जर अस्तरीकरण जर करून जरी झालं तर आम्हाला या पाण्याकडे अक्षरशः बघावं लागेल आणि त्या पाण्याकडे आम्ही बघू शकत नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहोत। मी शासनाला या निमित्तानं हे सांगतो की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अस्तरीकरणाची गरज आहे त्या ठिकाणी अस्तरीकरण होऊ द्या। आम्ही काही फक्त विरोधच करण्यासाठी आंदोलनामध्ये उतरलेलो नाही।
जिथं गरज आहे त्या ठिकाणी आस्तरीकरण केलं तरी चालेल. परंतु आमच्या गावांची रचना अशी आहे, कळस, मनोरपूर, सुगाव आणि बरकतपूर या गावांना आमच्या प्रत्येक किमान 200-300 फुटावरती एक ओढा आहे. जे ओढे किमान 2-2 परस खोल आहेत. जरी पाटाच्या पाण्याचं पर्क्युलेशन जास्त प्रमाणात झालं तरी ते ओढ्यांमधून पाणी डायरेक्ट प्रवाहानं दिलं येईल अशी आमच्या शिवाराची रचना आहे. त्यामुळे आमच्या इथं आस्तरीकरण होण्याची काही गरज नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व मनोरपूर, परकतपूर, सुगाव आणि कळस या गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही जमलो आहोत. आणि या ठिकाणी आम्ही हा लढा अतिशय इतक्या पुढे घेऊन जाणार का कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅनॉलला आस्तरीकरण होणार नाही. सुगावचे प्रतिनिधी म्हणून आपल्यासोबत राजेंद्र भांगरे आहेत. काय भावना आहेत सुगावकरांच्या? निळवंडे धरणाचं ज्यावेळेस काम चालू झालं तर ते काम चालू झालं असताना अनेक ठिकाणी असा प्रश्न निर्माण झाला होता का पाटाला जो पाणी जाणार आहे त्याचं आस्तरीकरण करायचं नाही. बरं मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या वेळेस पाटाला पाणी सोडलं त्यावेळेस काही गावांच्या ठिकाणी पाणी घरामध्ये गेलं आणि म्हणून खालच्या भागातल्या आपले पालकमंत्री यांनी असा निर्णय घेतला का पूर्ण पाटाला कॉन्क्रिटिंग करायचं. पण अक्षरशः ती भूमिका चुकीची घेतलेली आहे. ज्या ठिकाणी ज्या लोकांना ज्या शेतकऱ्यांच्या घरात पाणी जातं त्या ठिकाणी तुम्ही कॉन्क्रिटिंग केलं पाहिजे. पण टिचर साहेबांच्या कालामध्ये पाट जाण्याचा उद्देश असा होता का जे अकोल्याच्या कार्यक्षेत्रातील जे गाव आहे ज्यांना या पाटाचा उपयोग झाला पाहिजे तिथे कॉन्क्रिटिंग करू नये. पण पाणी जर याच्यात घरात झालं म्हणून तो निर्णय थोडासा त्या पातळीवर झाला. पण कॉन्क्रिटीकरणाचा प्रस्ताव पहिल्यापासून शासनाच्या विचाराधीन नव्हता. पण शासनाचा एक ह्या जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून दबाव आला आणि त्यांनी तो टोटल निर्णय घेतला, तो चुकीचा आहे. आणि आम्ही ह्या तालुक्यातील सर्व शेतकरी राजकीय पक्ष बाजूला ठेवून सर्व पक्ष हे मोठं आंदोलन ह्या तालुक्यात उभारलं जाईल. ज्या ठिकाणी आंदोलन ज्या ठिकाणी पाणी कोणाच्या घरात असेल त्या ठिकाणी त्यांनी आस्तरीकरण केलं तर चालेल. पण ज्या ठिकाणी कोणालाही त्रास नाही अशा ठिकाणी त्यांनी आस्तरीकरण करू नये. याचं कारण म्हणजे जे पर्क्युलेशन थोडंफार पाण्याने होत होतं आणि थोडीफार आशा निर्माण झाली होती की आपल्या विहिरींना पाणी वाढेल, ती आशा आता या पद्धतीत मावळून गेलेली आहे. पाण्याचं राजकारण करत असताना शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. ह्या आंदोलनामुळे आमच्या शेतकऱ्याचं आधीच ज्या ठिकाणी नुकसान होत असेल त्या ठिकाणी तुम्ही जरूर आस्तरीकरण करावं. परंतु ज्या लोकांना त्याचा फायदा होत असेल तो फायदा कुणी काढून घेऊ नये. सुगाव, मनोरपूर, वाशेरे, परखतपूर, धुमाळवाडी आणि कळस ह्या सर्व गावातील ग्रामस्थांनी मिळून आज सुगाव येथील जी बैठक पार पडली त्या बैठकीच्या निमित्तानं आज आपल्या अकोला तालुक्यातून जे निळवंड्याचे 2 कॅनॉल गेले, डावा आणि उजवा, त्या कॅनॉलच्या आस्तरीकरणासंदर्भातली ही बैठक होती. आणि त्या बैठकीत असा एक विषय चर्चेला आला का सरसकट कॉन्क्रिटीकरण नको. तर तो मुद्दाही पटण्याजोगा आहे. कारण डावा कॅनॉल जो आहे तो उंचीवरून गेलेला आहे आणि त्या लोकांच्या जमिनीमध्ये पाणी उपळतं आहे. ही खरी वस्तुस्थिती असल्यामुळं त्या लोकांच्या मागणी रास्त असल्याकारणानं त्यांना तो कालवा हा आस्तरीकरण झालाच पाहिजे. पण उजवा कालवा होत असताना त्या कालव्याच्या ज्या ठिकाणी गरज आहे अशाच ठिकाणी आस्तरीकरण झालं पाहिजे अशी मागणी आमच्या सर्व ग्रामस्थांची व परिसराची आहे. त्याचं कारण मी तितकं संयुक्तिक आहे की निंबरळा असेल, रुंबोडे असेल किंवा इंदोरी ह्या 3 गावांमध्ये कॅनॉल उंचीवरून जातो आहे आणि त्या ठिकाणी आस्तरीकरण झालं पाहिजे. ही खरी वस्तुस्थिती आहे. त्याच्यानंतर पुढं आंबडचा काय भाग येत असेल, धुमाळवाडी येते, वरखतपूर येते, वाशेर येते, सुगाव येते, कळस येते, या ठिकाणी तोच कॅनॉल 20-20 फूट खोलीवरून गेलेला आहे. आम्हाला चारीनं पाणी नको आहे, आम्हाला कॅनॉलनं पाणी पाहिजे. आणि कॅनॉलमधून जे पाणी जिरणार आहे ते आमच्या विहिरीला उतरणार आहे. आणि त्यातही एक प्रमुख मुद्दा असा आहे की आमच्याकडे ओढ्यांची जी खोली आहे ती कॅनॉलपेक्षाही जास्त खाली असल्यामुळं आमचं उपळणारं पाणी हे ओढ्यानं नदीला जाणार आहे. आणि ते नदीनं जाणारं पाणी हेही खालच्याच भागाला जाणार आहे, ते अजिबात धरणात जाणार नाही. म्हणून जो थोडाफार लाभ होणार आहे पात्राद्वारे तो सुद्धा जर ते आस्तरीकरण केलं तर होणार नाही. आणि त्याच्यासाठी आज ज्या 4 गावांनी रितसर ग्रामपंचायतीचे ठराव केलेले आहे आणि जे निवेदन आहे ते सुद्धा आजच्या आज आम्ही संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना देणार आहे. आणि जर त्यांनी मान्य केलं नाही तर आम्ही नजीकच्या 5 ते 6 दिवसामध्ये तीव्र आंदोलन करू. आंदोलन असं नाही तर आम्ही पाटामध्ये आमचे सगळे ग्रामस्थ, बायका, मुलं आणि जनावरांसह त्या पाटामध्ये हजर फिरतं आंदोलन करू. आणि वेळ आली तर रक्त सांडायची जरी वेळ आली तरी त्याला आम्ही मागं पुढं पाहणार नाही. तेव्हा संबंधित शासनानं ही दखल घ्यावी आणि 4-5 दिवसात आम्हाला तसं
कळवावं का जिथं गरज नाही तिथं आम्ही आस्तरीकरण करणार नाही, आणि जिथून वरून ते कॅनॉल गेलेले आहे भूभागाच्या वर तिथं हे आस्तरीकरण झालंच पाहिजे. तिथं त्यांच्या जमिनीची नुकसान होती. या तालुक्यामध्ये 2 धरणं झाली, पण लाभार्थी शेतकरी फार थोडा आहे, आणि त्यांना जर याचा बी लाभ नाही मिळाला तर हा शेतकरी कायमच वंचित राहील. म्हणून हे आस्तरीकरण जिथं गरज नाही तिथं होऊ नये अशी समस्त 4-5 जे गावं आहे त्यांची ही शासनाला विनंती आहे, आणि ती त्यांनी मान्य करावा, आणि हे आम्हाला पुढचं पाऊल टाकायला लावू नये ही अशी मी सगळ्या संबंधित गावांच्या वतीने विनंती करतो. त्याला न मिळता जर कोणताही अधिकारी किंवा कोणताही राजकीय नेता जर दादागिरी करून जर ह्या तालुक्याला जर उघडा पाडण्याचा जर प्रयत्न करीत असेल तर हे आंदोलन कुठल्याही परिस्थितीत आम्ही सहन केलं जाणार नाही. आम्ही अतिशय पार तळागाळापासून सर्व लहान थोरांपासून मंडळी उपस्थित राहून रक्तपात करायची जरी वेळ आली तरी आम्ही मागं पाहणार नाही. त्यामुळं कुठल्याही अधिकाऱ्यांनी विचारपूस न करता सुगाव, परकतपूर, धामणगाव, कळस, मनोरपूर, वाशेरा ह्या गावांचं आज आम्ही लिखित स्वरूपात निवेदन दिलेलं आहे. तरी कुठल्याही परिस्थितीत आज ह्या धरणाला काँक्रिटीकरण करण्यात येऊ नये ही एक विनंती करतो. आज फक्त आम्ही पाणीच पाहिलेले, आज आम्हाला त्या एकाही धरणाचा पाण्याचा उपयोग होत नसून कुठल्याही परिस्थितीत शासनाने येऊन हे खोटं आहे की खरं आहे याची शहानिशा करून तर कारवाई करावी. जर आमच्या शेतामध्ये जर पाणी निघत नसेल तर कुठल्याही परिस्थितीत आज तारीखांची काही गरज नाही एवढं आम्ही सांगतो. जर न तुम्ही हे केल्यास 6 तारखेला आज आम्ही चक्का जाम सुगाव फाट्यावर चक्का जाम रस्ता रोको करणार आहे. याची शासनाने दखल घ्यावी. आणि ते जर काँक्रिटीकरण केलं तर ते पाणी मिळणार नाही, त्यामुळं शेतकरी त्याच्यापासून वंचित होणार आहे, आणि वंचित झाल्यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे. पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही. म्हणून आम्हाला हे पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या गावांमध्ये आस्तरीकरण होऊ देणार नाही. म्हणजे जरी शासनाने बळजबरी करायचा प्रयत्न केला, शासनाचे उलटे पैसे वाचणारे, जिथं लोकांना गरज आहे, ज्या गावांना गरज आहे तिथं अवश्य आस्तरीकरण करा, परंतु ज्या गावांना गरज नाही, शेतकऱ्यांची मागणी नाही, त्या ठिकाणी शासनाचा निधी वापरून त्या निधीचा दुरुपयोग करू नये अशी आमची विनंती आहे. ते पैसे शासनाला दुसरीकडे वापरता येतील आणि शेतकऱ्यांचाही फायदा होईल. त्याकरता शासनाने या गावांमध्ये कोणत्याही प्रकारची बळजबरी न करता, आस्तरीकरण न करता जिथं गरज आहे त्या भागात आस्तरीकरण करावं. आणि अशा प्रकारे निळवंडे उजवा कॅनॉलच्या आजूबाजूच्या गावांतील शेतकरी आता संतप्त झालेले आहेत. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की ज्या भागात पाण्याचं पर्क्युलेशन जास्त होतं किंवा इंदोरी, रुंबोडी यासारख्या भागात तेथील शेतकऱ्यांची जी मागणी आहे की आस्तरीकरण व्हावं तिथे करण्यास आमचा काहीही विरोध नाही. पण आमच्या सुगाव, बुद्रुक, मनोरपूर, वाशेरे, परकतपूर, कळस या शिवारांमध्ये आस्तरीकरणाची, काँक्रिटीकरणाची आवश्यकता नाही आणि तेथे काँक्रिटीकरणाचा घाट बांधला जाऊ नये असा अर्ज त्यांनी संबंधित विभागाला दिलेला आहे. आणि त्यांचे निवेदन जर मान्य केले नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. डेली न्यूजसाठी मी प्रशांत देशमुख, न्यूज ब्युरो, अकोले.